आणि धनगर समाजाच्या पाठिंब्यामुळेच केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आलं। देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला आरक्षणाचं लेखी आश्वासन दिलं होतं। त्यामुळे आता आरक्षण मिळालं नाही तर येत्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिलेला आहे। या राज्यामधल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि राष्ट्रीय काँग्रेसला स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की आमचं सरकार जाईल आणि या महाराष्ट्रातला निर्धावस्थेत असलेला धनगर समाज उपद्रव्य मूल्य दाखवल हे महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसला माहित नव्हतं। पण जेव्हा बारामतीमध्ये आंदोलन झालं, महाराष्ट्रातला धनगर समाज बारामतीमध्ये गोळा झाला आणि तेव्हा प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस होते आणि त्यांनी लेखी पत्र दिलंय। ते काय तोंडी सांगितलेलं नाही, विकास महात्मे डॉक्टर यांना लेखी पत्र दिलंय की महाराष्ट्रामध्ये धनगर आणि धनगड हे स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे आणि हे पुरोगामी महाराष्ट्राला ही शोभणारी बाब नाही, हे पत्रामध्ये उल्लेख आहे। आमची फसवणूक झालेली आहे, तुम्ही आमच्या मतावरती राज्यात आणि केंद्रात सत्तेवरती आलाय, जर तुम्ही आम्हाला आरक्षण नाही दिलं तर 2019ला केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये या महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ शकत नाही हे सांगण्यासाठी आम्ही राज्यभर 91 सभा लावलेल्या आहेत आणि 5 सभा झालीत। पहिल्यांदा पुण्यामध्ये मोठा एल्गार झाला, औरंगाबादला झाला, आरेवाडीच्या बिरोबाच्या मानामध्ये 5-7 लाख धनगर समाज गोळा झाले। त्याच्यानंतर 5 सभाचा पहिला टप्पा झाला, आज दुसरा टप्पा आहे। मनमाड, अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरी आणि बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव आम्ही धनगरांच्या पोरांना शपथ देऊन जातोय, जर धनगरांना एसटीचं सर्टिफिकेट हातामध्ये नाही दिलं तर भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं नाही। माझी आई जरी उभा राहिली, माझा भाऊ जरी उभा राहिला किंवा मी स्वतः जरी कमळ चिन्हावरती उभा राहिलो तर मतदान द्यायचं नाही अशी बिरोबाची माकोबाईची शपथ धनगरांच्या पोरांना आज आम्ही देतो।